उपजोनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात वैकुंठित वैसे नाही कवल काहे काल्याचे एकमेका देव मुखे सुखे घालू हुंबरी वैकुंठितो ऐसे नाही कवल काहे काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठितो ऐसे नाही कवल काही काल्याचे पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका योग ध्यान समायुक्तम निष्प्रपंचम परिग्रहं प्रसन्नं वदनं शांतं मंगलं सुमनोहरं ज्ञान वैराग्य संपन्न अखंड निज बोध रूपं पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते नसे आप पर ऐसा जगी जो महात्मा विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा तिथी माघ पौर्णिमा साधो निवाट धरिले निज धामा नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा मस्तक माझा पायावरी या वारकरे संतांच्या उपजोनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही कवल काही काल्याचे विठाला 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 उपजोनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही कवल काही काल्याचे महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती तर अवताराला येतो आपली कर्म शिल्लक राहिली असतील तर आपण जन्माला येतो पण साधू संतांचं असं असतं की ते त्यांच्या मर्जीने इथे येतात आणि कार्यकाळ संपला की त्यांच्या मर्जीने ते इथून निघून जातात विठ्ठला अनेकशी संत मंडळी आपण पाहिलेली आहेत की नाही बऱ्याचशा लोकांचा अनुभवही असेल अनेक लोकांचा अनुभव असेल की बरीच संत मंडळी अशी होऊन गेली की ती सांगून आपल्यातून निघून गेलेली आहेत आजूबाजूच्या त्यांच्या लोकांना त्यांनी सांगितलंय की बाबा अजून 3-4 दिवस मी तुमच्यात आहे बरं का अमुक अमुक तिथीला मी जाणार असं सांगून आपल्यातून निघून जातात म्हणजे काय झालं त्यांच्यामध्ये स्वातंत्र्य येण्या जाण्याचं स्वातंत्र्य त्यांच्याकडे आहे तसं तुकाराम महाराजांकडे येण्या जाण्याचं स्वातंत्र्य आहे आणि म्हणून ते म्हणतात की आम्ही या ठिकाणी परत जन्माला येऊ तसं इथं पुन्हा जन्माला येऊ असं काही कोणाला वाटत नाही म्हणजे जर इथलं जर दुःख पाहिलं तर इथं परत जन्माला यावं असं कोणाला वाटत नाही परंतु ज्या काही सुखदुःखाच्या गोष्टी असतात त्याच्यावर जर मायेनं पडदा घातला असेल तर आम्हाला वाटतं इथं जन्माला यावं आम्ही या जन्म मरणाचं दुःख न जाणल्यामुळे जन्माचं एक दुःख आहे मरणाचं एक दुःख आहे ते आम्ही न जाणल्यामुळे आम्ही इथं परत परत यावं असं वाटत असतं आम्ही बोलतो की नाही पुढच्या जन्मात बघू पुढच्या जन्मात बघू पुढच्या जन्मात बघू तो पुढचा जन्म कसला असणार आहे आपल्याला माहिती आहे का नाही पण तरी आम्हाला एवढं माहिती आहे की पुढचा जन्म असणार आहे मग आम्ही पुढच्या जन्मात बघू असं म्हणतो याचा अर्थ पुढच्या जन्माला आम्ही परत येऊ असं म्हणतो पण पुढचा जन्म आम्ही कोणता घेऊ हे आम्ही सांगू शकत नाही तुकाराम महाराजांना म्हणायचंय की याच मनुष्य देहाला आम्ही परत येऊ कशाकरिता येऊ जर तुझा प्रसाद आम्हाला प्राप्त होत असेल तुझं भजन करायला आम्हाला मिळणार असेल तर आम्ही इथं परत परत जन्माला येण्याकरिता घाबरत नाही विठ्ठला विठ्ठला तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी
दुकाने गर्भवासी दुकाने गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरि असं एकेकाला म्हणून बोलवायला लागले. भगवंताने सगळे त्याचे गोपाळ एकत्र केले. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी असं एकेकाला म्हणून बोलवायला लागले आणि बोलवून घेऊन वृंदावनात गेले. अनेक पद्धतीचे खेळ भगवंत खेळतो. 2 पद्धतीच्या लीला भगवंत भगवंताने असा वेणुनाद केला. त्या वेणूचा नाद ऐकून त्या सगळ्या गवळणी भगवंताकडे प्रलोभित व्हायच्या, भगवंताच्या दर्शनाकरिता लालायित व्हायच्या आणि त्या सगळ्या गवळणींना तो वेणुनाद भरपूर आवडायचा. म्हणून भगवंतानं वेणुनाद केला. त्या गवळणीचं तिथपर्यंत पोहोचता येत नाही म्हणून वेणू वाजवू नको म्हटले. कैसे जाऊ मी वृंदावना, कैसे जाऊ मी वृंदावना, मुरली वाजवितो कान्हा, मुरली वाजवितो कान्हा, मुरली वाजवितो कान्हा. कैसे जाऊ मी वृंदावना, कैसे जाऊ मी वृंदावना, मुरली वाजवितो कान्हा, मुरली वाजवितो